नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वाचं एक परिपत्रक जारी झालेला आहे संच मान्यता 2024-25 करिता। तर मित्रांनो, संच मान्यता हा अतिशय महत्त्वाचा विषय असतो शाळा स्तरावर। तर संच मान्यतेबाबत अतिशय महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे हे शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं आहे आणि त्यामध्ये सन 2024-25 करिता काय मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शिक्षण विभाग महत्त्वाचं परिपत्रक असणार आहे संच मान्यतेबाबत। सन 2024-25 करिता कशा पद्धतीने संच मान्यता करायची आहे, त्यासाठी अगोदर काय करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे, महत्त्वाचं परिपत्रक असणार आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून हे पत्र निर्गमित झालेलं आहे। तर बघा, हे जे पत्र आहे हे 23 ऑगस्ट 2024 चं पत्र आहे आणि संपूर्ण सविस्तर माहिती याची आपण आता जाणून घेऊ। तर बघा, प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व। तर बघा, विषय आहे संच मान्यता 2024-25 बाबत। तर विषय स्पष्टपणे दिलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाचा आहे। संदर्भ दिलेला आहे मागील पत्राचा। तर बघा, संपूर्ण सविस्तर माहिती। उपरोक्त विषय माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील रीट याचिका क्रमांक व रीट याचिका क्रमांक मधील दिनांक 12/6/2024 रोजीच्या आदेशान्वये माननीय न्यायालयाने रीट याचिका क्रमांक मधील दिनांक 15/3/2024 रोजीच्या आदेशातील परिच्छेद 5 मधील निर्देशाच्या अनुषंगाने संदर्भीय पत्रान्वये शासनाने निर्देश निर्गमित केलेले आहेत। शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अन्वये संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आलेले आहेत। तसेच शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अन्वये राज्यातील खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त ठरणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजना संदर्भात निर्देश निर्गमित करण्यात आले आहेत। सदर शासन निर्णयान्वये दिनांक 30/9/2024 रोजीच्या आधार वैध पट विचारात घेऊन संच मान्यता व समायोजन करण्याची कार्यवाही करण्यासाठी विहित कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे। तरी सन 2024-25 च्या संच मान्यता विहित कालावधीत करण्यासाठी सरळ प्रणालीतील आवश्यक माहिती दिनांक 30/9/2024 पूर्वी पूर्ण करून घेण्याचे निर्देश सर्व शाळांना देण्यात यावे। सरळ प्रणालीतील विद्यार्थी प्रमोशन, शाळा प्रोफाईलची माहिती, कार्यरत पदांची माहिती, सरळ प्रणालीतील विद्यार्थी स्थलांतराची माहिती, विद्यार्थ्यांचे आधार वैधता व इतर आवश्यक कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावे। यामध्ये विलंब झाल्यास संबंधित जबाबदार राहील याची नोंद घेण्यात यावी। तर मित्रांनो, हे जे पत्र आहे हे सन्माननीय शरद गोसावी, शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्याकडून निर्गमित झालेलं आहे आणि यानुसार सन 2024-25 ची जे संच मान्यता आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सरळ पोर्टलवर कोणकोणते कामं करायचे आहे याची संपूर्ण इत्थंभूत माहिती या पत्रामध्ये दिलेली आहे। अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे शिक्षण विभागाची आणि यानुसार आपल्याला सरळ पोर्टलवर सर्व माहिती विद्यार्थ्यांची अपडेट करून घ्यायची आहे 30 तारखेपर्यंत। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे। अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल। या पत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।